हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण BCA, BBA आणि BMS या एक्झामसाठी टॉप 10 MCQs कॉम्प्युटर बेसिक म्हणजे संगणकाची मूलभूत माहिती हे बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, हे घटक तुम्हाला 15 मार्काला विचारलं जातं. तुम्ही हे सिरीज बघितले तर तुमचे जे 15 मार्क आहे ते येऊ शकतात. ओके. तर जे विद्यार्थी BCA, BBA या एक्झामसाठी प्रिपेअर करत आहे, पुढच्या वर्षी ते एक्झाम देणार आहे, तर त्यांच्यासाठी एक कोर्स आम्ही लॉन्च केलेला आहे. तर त्या कोर्समध्ये तुम्हाला 8 वाईज लेक्चर, लाईव्ह लेक्चर भेटणार आहे. 2 लेक्चर डेली असतात तुमचे. त्याच्यानंतर फुल सिलेबस नोट्स, मॉक टेस्ट, MCQ सीरीज, मराठी, इंग्लिश हे दोन्ही लँग्वेजमध्ये तुम्हाला जे आहे कोर्स स्टडी मटेरियल सगळं काही भेटेल. तुम्ही जर कोर्स जॉइन केला तर तुमचा जे पेपरचा टाइम मॅनेजमेंट आहे ते इम्प्रूव्हमेंट होतो. त्याच्यानंतर 80 प्लस तुम्ही इझिली जातात. ओके. अशा पद्धतीने आम्ही हे कोर्स डिझाइन केलेला आहे. तर फीस फक्त ₹2000 ठेवलेली आहे आपण. नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही कोर्सला जॉइन करू शकता. तर चला आपण न वेळ वाया घालता चला आपण आपल्या प्रश्नांकडे. तर फर्स्ट क्वेश्चन आहे आपला, व्हिच ऑफ द फॉलोइंग इज अॅन इनपुट डिव्हाइस? इनपुट डिव्हाइस कोणता आहे? कॉम्प्युटरचा जे इनपुट डिव्हाइस आहे ते कोणता आहे बघा. ऑप्शन ए आहे मॉनिटर, बी आहे कीबोर्ड, सी आहे प्रिंटर आणि डी आहे स्पीकर. तर राईट ऑप्शन बघा याचं काय आहे, ऑप्शन बी कीबोर्ड. कीबोर्ड जे आहे हे इनपुट डिव्हाइस असतं. ओके. मॉनिटर, प्रिंटर, त्याच्यानंतर स्पीकर जे आहे ते आउटपुट डिव्हाइस असतात. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, व्हॉट डज सीपीयू स्टँड फॉर? सीपीयूचा मीनिंग काय, त्याचा फुल फॉर्म आपल्याला सांगायचा आहे. ओके. तर ऑप्शन ए आहे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, त्याच्यानंतर बी आहे सेंट्रल प्रोग्राम युनिट, सी आहे कंट्रोल प्रोसेसिंग युनिट आणि डी आहे कम्प्युटर प्रोसेसिंग युनिट. तर राईट ऑप्शन काय याचा, ऑप्शन ए सेंट्रल प्रोसेसिंग युनिट याचा राईट ऑप्शन आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सीपीयू म्हणजे काय, कॉम्प्युटरचा जे सिस्टम असतो त्याचा आपण जे डोकं म्हणतो, त्याला मेंदू जे म्हणतो ते सीपीयू असतो कॉम्प्युटरचा. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच स्ट्रॉंग डिव्हाइस हॅज नो मुव्हिंग पार्ट? विच स्टोरेज डिव्हाइस, स्टोरेज डिव्हाइस ज्यामध्ये जे आहे मुव्हिंग पार्ट नाहीये. ओके. ऑप्शन ए आहे हार्ड डिस्क ड्राईव्ह, त्याच्यानंतर बी आहे सीडी ड्रायव्हर, त्याच्यानंतर सी आहे सॉलिड स्टेट ड्राईव्ह आणि फ्लॉपी डिस्क. तर राईट ऑप्शन काय आहे, ऑप्शन सी सॉलिड स्टेट ड्राईव्ह. तर यामध्ये जे आहे मुव्हिंग पार्ट नाहीये. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द मेन फंक्शन ऑफ ALU? आता ALU चा मी तुम्हाला लॉंग फॉर्म पण सांगणार आहे. पहिले आपण याचं जे आहे फंक्शन काय आहे ते आपण बघून घेऊया. स्टोर डाटा, त्याच्यानंतर परफॉर्म अरिथमॅटिक अँड लॉजिक ऑपरेशन, डिस्प्ले आउटपुट आणि मॅनेज मेमरी. तर राईट ऑप्शन काय आहे, ऑप्शन बी परफॉर्म अरिथमॅटिक अँड लॉजिक ऑपरेशन. आणि याचा लॉंग फॉर्म काय आहे, अरिथमॅटिक लॉजिक युनिट याचा जे आहे लॉंग फॉर्म आहे. ओके. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, अरिथमॅटिक अँड लॉजिक ऑपरेशन जे आहे ते ALU च्या थ्रू होतात कॉम्प्युटरमध्ये. ओके. ऑप्शन त्याच्यानंतर आहे सेकंड क्वेश्चन आहे आपला बघा, व्हॉट डज रॅम स्टँड फॉर? रॅम म्हणजे काय, त्याचा आपल्याला फुल फॉर्म सांगायचा आहे. ऑप्शन ए आहे रीड ऍक्सेस मेमरी, बी आहे रॅन्डम ऍक्सेस मेमरी, सी आहे रेडी ऍप्लिकेशन मॉड्यूल आणि डी आहे रिअल टाइम ऍक्सेस मॉड्यूल. तर राईट ऑप्शन काय याचा, ऑप्शन बी रॅन्डम ऍक्सेस मेमरी याचा लॉंग फॉर्म आहे. तर अशा टाइपचे तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात, सोपे सोपे क्वेश्चन असतात. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच स्टोरेज डिव्हाइस हॅज द लार्जेस्ट कॅपॅसिटी? म्हणजे कोणतं जे आहे स्टोरेज जे आहे त्यामध्ये सगळ्यात जास्त आपण स्टोअर करू शकतो आणि अ, काही काळ जे आहे म्हणजे काही वर्ष आपण त्यामध्ये जे आहे स्टोअर करून ठेवू शकतो आपलं जे डाटा वगैरे आहे. ओके. ऑप्शन ए आहे डीव्हीडी, त्याच्यानंतर USB फ्लॅश ड्राईव्ह, त्याच्यानंतर सी आहे SSD आणि डी आहे हार्ड डिस्क ड्राईव्ह. तर राईट ऑप्शन काय आहे, हार्ड डिस्क ड्राईव्ह जे आहे हे सगळ्यात जास्त यामध्ये आपण स्टोअर करू शकतो हार्ड डिस्क. ओके. हे टीबी मध्ये असतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपलं, व्हॉट डज GUI
GU म्हणजे काय याचा लॉंग फॉर्म आपल्याला सांगायचा आहे. ऑप्शन ए आहे ग्राफिकल युजर इंटरफेस, त्याच्यानंतर बी आहे जनरल युजर इंटरफेस, सी आहे गाइडेड युजर इंटरफेस आणि डी आहे ग्राफिकल युजर इंटरॅक्शन. तर राईट ऑप्शन काय याचा ऑप्शन ए ग्राफिकल युजर इंटरफेस याचा राईट ऑप्शन आहे. याचा काम काय असतो, जे युजर असतात तर ते ग्राफिकल आयकॉन जे असतात ते यूज करून जे आहे ते इंटरॅक्ट करतात एक दुसरं एक दुसऱ्यासोबत. ओके, तर अशा प्रकारे असं काम पण आहे, फंक्शन आहे असं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, विच ऑफ द फॉलोइंग इज अ व्होलाटाईल मेमरी. व्होलाटाईल म्हणजे काय, तर व्होलाटाईलचा अर्थ काय आहे विद्यार्थी मित्रांनो, व्होलाटाईल म्हणजे काय, थोड्या वेळ असतं ते. आज जसं की आपण एका एका जागी पेट्रोल टाकला तर ते काही 5-10 मिनिटात ते उडून जातो, म्हणजे गायब होऊन जातो. तर अशा प्रकारे हे व्होलाटाईलचा अर्थ आहे. तर व्होलाटाईल मेमरी पण असते. तर कोणती मेमरी बघा ते, ऑप्शन ए आहे SSD, त्याच्यानंतर हार्ड डिस्क, त्याच्यानंतर आहे रॅम आणि डी आहे रोम. तर राईट ऑप्शन काय याचा रॅम. रॅम हे जे आहे व्होलाटाईल मेमरी आहे, म्हणजे आपलं सिस्टम जवळ चालू आहे. जसं की आपण मोबाईलमध्ये एखादा ऍप्लिकेशन उघडतो, त्याच्यानंतर ते बॅक येतो आपण. आपण परत तिथे गेलं तर ते जे आहे ऍप्लिकेशन आहे तिथूनच ते स्टार्ट होतो. तर हे हे कुठे हे ऑपरेट होत असतं, हे रॅम मध्ये जे आहे होत असतं सगळं. आपण जर क्लोज करून टाकलं, बंद करून टाकलं, ते सगळं बंद होऊन जातं आणि हे सगळं जे डाटा वगैरे ते उडून जातो. ओके, तुमचा मोबाईल वगैरे ते नव्याने स्टार्ट होतो. ओके, तर अशा प्रकारे हे रॅमचं काम असतं. नेक्स्ट आहे, व्हॉट इज द मेन फंक्शन ऑफ ॲन ऑपरेटिंग सिस्टम. तर मेन फंक्शन काय, ऑपरेटिंग सिस्टमचा मेन फंक्शन काय आहे. तर ऑप्शन ए आहे परफॉर्म कॅल्क्युलेशन, त्याच्यानंतर बी आहे मॅनेज हार्ड ड्राईव्ह अँड सॉफ्टवेअर रिसोर्सेस, बी आहे ब्राउज अँड इंटरनेट, डी आहे क्रिएट डॉक्युमेंट. तर राईट ऑप्शन काय याचा, मॅनेज हार्ड ड्रायव्हर आणि सॉफ्टवेअर रिसोर्सेस. तर विद्यार्थी मित्रांनो, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर जे आहे ते मॅनेज करत असतो. हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर जे आहे ते जे आहे ऑपरेट करत असतो ऑपरेटिंग सिस्टम. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, व्हॉट डज URL स्टँड फॉर. URL चा लॉंग फॉर्म काय आहे बघा. ऑप्शन ए आहे युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर, बी आहे युनिफॉर्म रिसोर्स लिंक, युनिव्हर्सल रिसोर्स लोकेटर आणि युनिव्हर्सल रिसोर्स लिंक. तर राईट ऑप्शन काय असा, युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. म्हणजे जे आपण ऍड्रेस असतं, एखाद्या वेबसाईट आहे त्याचा ऍड्रेस पण असतं, तर URL चा लॉंग फॉर्म आहे आणि त्याचं फंक्शन काय आहे, ऍड्रेस लोकेट करायचं. ओके, अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे आपले क्वेश्चन होते काही. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि ज्या विद्यार्थ्यांना कोर्सला जॉईन करायचं आहे तर कोर्सला जॉईन करू शकतात. या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुमचं पूर्ण सिलेबस जे आहे ते आम्ही कव्हर करणार आहे. एक्झाम पर्यंत इझिली जे आहे तुम्ही तुमच्या ड्रीम कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊ शकता. थँक्यू, धन्यवाद. भेटूया आपण नेक्स्ट अपडेट नेक्स्ट लेक्चरमध्ये. ओके, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.